आपल्यासाठी महत्त्वाचे आहेतच. थँक्यू. मला तो मॅच किताब देखील आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे. अप्पा शेळके आहेत सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. अप्पाला विनंती असेल अप्पा या. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पहिलाच बॉल अगदी रोहिदास षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या मध्ये घेऊन आलेला आहे. आज आपण ज्यांच्या नावावर आपण या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन पाहतोय खऱ्या अर्थानं स्वर्गीय पहिलवान कुमार महाराष्ट्र चॅम्पियन, कुमार महाराष्ट्र केसरी म्हणून देखील आपण त्यांना हा बहुमान या जेव्हा मॅच कंडिशन आहे सामन्याकडे आपण मैदानाच्या मध्ये बघणार आहोत. आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज रोहित. कट केलेला बॉल होता, बॅकफुटला जात चेंडू खेळलाय. षटकाचा कव्हरचे खेळाडू चेंडूला इथे फील्ड करतायत, त्यानंतर चेंडूला तिथे अडवला जाईल. एक सिंगल जी इथे मैदानाच्या मध्ये येणार आहे. सर्वांना जर आपण पाहिलं तर स्वर्गीय पहिलवान विक्रम पारखी यांच्या बद्दल सांगायचं झालं तर सांगण्यासारखं खूप काही आहे. खऱ्या अर्थानं वडील आपण पाहिले तर माजी सैनिक आणि लहानपणापासूनच त्यांनाही कुस्तीची आवड होती, परंतु घरची जबाबदारी आणि माजी सैनिक म्हणून किंवा भारत देशासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे या उद्देशाने आपण पाहिले गेले तर शिवाजी बारके साहेबांनी भारतीय सैन्य दलात त्यांनी काम केलं. परंतु कुस्तीची आवड ही घरात पहिल्यापासून होती आणि तेव्हापासून जर आपण पाहिलं तर अगदी तेच गुण त्यांनी ओळखले, त्यांनी हेरले. विक्रम मध्ये ती आपली गुणवत्ता आहे. हा चेंडू यावेळेस सरळ मुख्य व्यासपीठाच्या दिशेला. षटकार 6 धावेसाठी. थँक्यू डीजे. षटकार इथे मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय कौशल भुजबळ आणि दुसऱ्या बाजूला मुकुंद. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असणार आहे. 8 धावा स्कोर कार्ड वरती. पुढे दाखल टप्प्याचा बॉल सरळ बॅटने स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला तिथे अडवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तोपर्यंत आलेली सिंगल आहे. षटक क्रमांक संपलं जाईल मैदानाच्या मध्ये. पहिलं एक षटकाचा खेळ संपलाय. 9 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आपण चर्चा करत होतो खऱ्या अर्थानं स्वर्गीय पहिलवान विक्रम शिवाजी पारखी आणि असे म्हणतात ना की बाळाचे पाय हे पाळण्यातच दिसतात. आणि विक्रम पारखी यांना खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर लहानपणापासूनच कुस्तीची प्रचंड आवड. वयाच्या 12व्या वर्षी खऱ्या अर्थानं कुस्तीचे धडे घेण्यास मात्र विक्रम पारखी यांनी सुरुवात केली. जोग महाराज व्यायामशाळेत आळंदी येथे प्राध्यापक दिनेश गुण सरांच्या मार्गदर्शनाखाली विक्रम पारखीने मात्र आपल्या कुस्ती क्षेत्राला सुरुवात केली. सुरजदादा पारखी पाटील आणि त्याचबरोबर शुभमदादा माने या दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. दोन्ही मान्यवरांचं स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. एक षटकाचा खेळ संपलेला आहे. 9 धावा त्या स्कोर कार्ड वरती आहेत. आता बघायचं मैदानाच्या मध्ये क्षेत्रक्षणामध्ये पुन्हा थोडासा बदल. काशी क्रिकेट क्लब काशी आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण मैदानाच्या मध्ये बघणार आहोत. भरे क्रिकेट क्लब भैरवनाथ क्रिकेट क्लब भरे या दोन संघांमध्ये असणारी मॅच 2010 साली. खऱ्या आता जर आपण पाहिले गेले तर मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलात गुरुवर्य वस्तात महाराष्ट्र रुस्तुमे हिंद अमोल व भुसडे यांच्या मार्गदर्शनाखाली मग अगदी मोठ्या लेवलचे कुस्तीचे क्षेत्र मात्र त्यांनी निवडलं. धडे घ्यायला सुरुवात केली.
इथे विकेट जे मैदानाच्या मध्ये आता असणार आहे. विकेट आली. फलंदाज मैदानाच्या मध्ये बाद झालेले आहेत. संघाला आपण पाहतोय दुसरा धक्का जो इथे मैदानाच्या मध्ये आलाय. आणि इथे जर आपण पाहिलं तर विकेट येताना जे आपल्याला पाहायला मिळते, दोन फलंदाज मैदानामध्ये डगआउटच्या दिशेला परतलेले आहेत. 2010 साली खऱ्या अर्थाने मी म्हणेल विक्रम पारखी यांच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मात्र जी प्राप्त झाली. रुस्तमे हिंद, गुरुवर्य वस्ताद, महाराष्ट्र केसरी पहिलवान अमोलभाऊ भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मात्र कुस्तीचे धडे घ्यायला मात्र विक्रम पारखी यांनी मात्र ती सुरुवात केली. आणि त्यानंतर 2012 साली अवघ्या 2 वर्षामध्ये ठाणे येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत रजत पदाचे मात्र मानकरी राहिले कुमार पहिलवान विक्रम पारखी. जे विक्रम पारखी जर आपण पाहिलं तर या महान गावाचा एक सार्थ अभिमान म्हणून मात्र या व्यक्तीकडे पाहिलं जाईल. हा चेंडू मिड विकेटला खेळलाय, तोपर्यंत घेतलेली एक सिंगल एका धावेच्या मदतीने संघाचा धावफलक. मोठा संघ तुम्हाला विनंती आहे, जेवण आलेलं आहे, जेवण करून घ्या ही तुम्हाला विनंती आहे. ज्या ज्या खेळाडूंना जेवण करायचं आहे, खेळाडूंना विनंती असेल आपण जेवण करून घ्यायचे. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाज तयार असणार इथे हर्षद, अजित आणि दुसऱ्या बाजूला मुकुंद. हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढण्याचा तिथे प्रयत्न केला. बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही टायमिंग आता मात्र जुळू शकलेलं नाही. आणि संघाचं धावफलक इथे मैदानाच्या मध्ये जे स्थिर आहे 10 धावा ज्या स्कोर कार्ड वरती 10 रन 10 धावा. हर्षद पुण्याचा तयार असेल मैदानाच्या मध्ये उजव्या हाताने. मोठा स्ट्रोक खेळला ऑन साइडला, चेंडू सीमारेषा पार. हा ठोकलाय षटकार. सोळा धावा ज्या मात्र आपण पाहतो स्कोर कार्ड वरती आहेत. हर्षद तयार असेल, कट करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र चेंडू आपण पाहिले गेले तर आता व्हाईट बॉलचा इशारा. माझा खूप जवळचा मित्र, पूर्वी नेहमी माझ्या सोबत संपर्कात असायचा, परंतु अलीकडच्या काळामध्ये आता तो थोडासा हरवलेला आहे. त्याचं नाव साहिल भोसले. असं म्हणतात ना कधी कधी हा चेंडू पायाच्या साईने मात्र तिथे चेंडू अडवला जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं यावेळेस रोहित यांचं. तोपर्यंत मैदानाच्या मध्ये इथे आलेल्या या 2 धावा आल्या. 19 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आता मैदानाच्या मध्ये असतील. तिसऱ्या पंचांची मदत जी निश्चित प्रमाणे घेतली जाणार आहे. व्हाईट बॉलचा इशारा. मॅच कडे जाऊयात पुन्हा एकदा. गोलंदाजीसाठी गोलंदाज हर्षद. तिसऱ्या पंचांनी व्हाईट बॉल दिलेला आहे. मॅच सुरू करा. अगदी सेकंड लाईनच्याही बाहेर आपण पाहतोय असणारा हा चेंडू होता. 20 धावा स्कोर कार्डावरती आता मैदानाच्या मध्ये असतील. स्ट्राईकवर आपण पाहतोय मुकुंद, नॉन स्ट्राईक एंडला अजित इथे तयार आहे. ओहो, यावेळेस निश्चितप्रमाणे कट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही टायमिंग आता मात्र ते जुळू शकलेले नाही. आणि संघाची धावसंख्या
2 षटकांच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने बनवले जात आहेत. 2 फलंदाज बाद आहेत भैरे संघाचे आणि धावफलकावरती 20 धावा आहेत. 2014 साली जर आपण पाहिलं तर वारजे पुणे येथे कुमार महाराष्ट्र किती कृषी क्षेत्रातील एक फार मोठं स्पर्धेचं आयोजन झालं आणि त्या स्पर्धेमध्ये पहिलवान विक्रम पारखी यांनी मात्र कुमार महाराष्ट्र हा केसरी हा किताब मात्र मिळवला. आणि तिथून पुढे जर आपण पाहिलं तर मान गावाचं नाव संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलं. आज त्यांच्याच नावारूपाने आपण या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन करतोय. असं म्हणतात ना की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये देवाने प्रत्येकाला काहीतरी एक असा गुण दिलेला असतो की ते गुण दुसऱ्या कोणामध्ये नसतात. आणि एक वेगळीच गुणवत्ता खऱ्या अर्थानं विक्रम पारखी यांच्यामध्ये नेहमी राहिली. शांत स्वभाव, ताकद प्रचंड, परंतु त्या ताकदीचा कधी गैरवापर त्याने केला नाही. 20 धावा 2 फलंदाज आपण पाहतोय बाद असताना 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज अविनाश मोहोळ. अजित फुलटॉस बॉल होता, प्रॉपर टायमिंग तिथे मात्र होऊ शकलेलं नाहीये. नो बॉलचा इशारा, बीमर चेंडू जो येताना जो आपल्याला पाहायला मिळाला. संघाचा धावफलक No+1 अशा त्याचे मात्र 2 धावा इथे येणार आहेत आणि या 2 धाव्यांच्या मदतीने देखील आता संघाचा धावफलक देखील आपण पाहिले गेले तर पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्ड वरती धावा जर आपण पाहिलं तर 22 धावा आहेत. फ्री टॉन मुकुंद साठी एक सुवर्ण संधी. फुल टॉस आणि जसा आला तसा घुमवला. दे घुमा के चेंडू सीमारेषेच्या बाहेर डीप स्क्वेअर लेगला षटकार. या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं नुकतंच शुभागमन झालेला आहे एसबी स्पोर्टचे ओनर आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर क्रिकेटचा खेळ त्यांच्या रक्तामध्ये भिनलेला आहे. ते सन्माननीय सिकंदरजी भोसले देखील आपण पाहतोय आज प्रामुख्याने उपस्थित आहेत. त्यांनी देखील खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये दिवस गाजवलाय आणि त्यांचा संघ उद्या बक्षीस पात्र फेरीमध्ये देखील खेळताना आपल्याला बघायला मिळेल. त्यांचं आगमन झालंय, त्यांचं स्वागत आहे. षटकार इथे मुकुंदने आपण पाहिलं तर फ्रीचा पुरेपूर इथे समाचार घेतलाय. अविनाश पुण्याला तयार असतील. चेंडू मात्र तिथे थोडासा खाली राहिला. बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर टायमिंग जर आपण पाहिलं तर तिथे जुळू शकलेलं नाहीये. संघाचं धावफलक इथे मैदानाच्या मध्ये स्थिर आहे. 28 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. क्षेत्रक्षणामध्ये केला जाणारा बदल. पुढे अविनाश तयार. स्ट्राइक ऑन मुकुंद. ओहो, शरीराचा वेध घेणारा चेंडू. तर टप्पा थोडासा मागे खेचून टाकला आणि तोपर्यंत मैदानाच्या मध्ये आपण इथे बघणार आहोत घेतलेली लेग बायच्या रूपानं सिंगल. क्षेत्ररक्षणामध्ये यावेळेस पुन्हा एकदा थोडासा बदल इथे केला जातोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. मोठा फटका खेळायचा होता यावेळेस आणि तिथे जर आपण पाहिले गेले तर बॅट आणि बॉलमध्ये कुठलाही संपर्क होऊ शकलेला नाहीये. संघाचं धावफलक इथे मैदानाच्या मध्ये स्थिर आहे. 29 धावा स्कोर कार्ड वरती. 29 रन. पुढे मोठा फटका खेळलाय ऑन साइडच्या दिशेने. डीप कॉर्नर मध्ये आपण पाहिलं तर खेळाडू वाऱ्याच्या वेगाने चित्ताची चपळाई दाखवली इथे आणि 2 धावा नक्कीच मैदानामध्ये पळून पूर्ण केले जात आहेत. परंतु कौतुक आहे क्षेत्ररक्षकाचं. हनुमंत असं म्हणतात ना, शेर कितना भी बूढ़ा हो जाए लेकिन वो शिकार करना कभी नहीं भूलता. आणि ते हनुमंत यांच्या माध्यमातून ती जिद्द, ती चिकाटी, तो जोश आजही बघायला मिळतोय. यावेळेस फार मोठी अपील होताना जरूर ती आपल्याला पाहायला मिळाली, परंतु या अपील मध्ये विश्वास नव्हता. चेंडू मैदानाच्या मध्ये डॉट आलाय. धावफलक इथे स्थिर आहे. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती 31 धावा आहेत. आपण म्हणतो ना, जिद्द ही क्रिकेटमध्ये फार महत्त्वाची. खेळ कुठलाही असू द्या, जिद्द तुमच्याकडे पाहिजे. त्याशिवाय मात्र तुम्हाला मोठं नाव करता येणार नाही. आणि ती जिद्द इथे मैदानामध्ये आपण बघितलं तर हनुमंत यांच्याकडून सतत आपण बघतोय प्रत्येक मॅच मध्ये ते एफर्ट्स देत आहेत. कारण त्यांना माहिती आहे प्रयत्न मोठे करायचे. प्रयत्न करतानाच असे करायचे ना
की मोठे करायचे. स्वप्न बघायची जर मोठी स्वप्न बघायची, कारण मोठी स्वप्न माणसाचं रक्त आहे ना हे ढवळू शकतात, रक्त खवळू शकतात. गोलंदाजीसाठी पुन्हा आपण पाहतोय ज्यांच्या नावाची चर्चा आपण आता केली, हनुमंत बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतो तयार आहेत. क्रिकेट आपण पाहिले गेले तर सध्या वय वर्ष 40+ आहेत, परंतु दादाभाऊ आजही एखाद्या तरुणाला लाजवेल असा त्यांचा फिटनेस आहे. ही महत्वाची गोष्ट आहे. फिटनेस फार महत्वाचा आहे. आणि असं म्हणतात ना, क्रिकेट हा खेळ असा आहे, ज्या खेळ तुम्ही सतत खेळले, ज्या खेळाने तुम्हाला नाव दिलं, ज्या खेळाने तुम्हाला ओळख दिली. यावेळेस इनसाइड आउट स्ट्रोक खेळलाय, डीप कव्हरला चेंडू खेळला जाईल, सिंगल तरी त्याली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय, 2 धावा सक्सेसफुलपणे मैदानाच्या मध्ये घेतल्या जातील. ते 30 धावा, 33 रन. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ओहो, यावेळेस पुढे सरसावले, पावलांचा वापर केला होता, परंतु हा अनुभव आहे. असं म्हणतात ना की ज्या खेळाने ओळख दिली, ज्या खेळाडूने नाव दिलं, परंतु काही कालांतराने आम्ही थोडंसं व्यवसायाकडे वळालो, परंतु पुन्हा एकदा ती क्रिकेटची आवड आम्हाला पुन्हा एकदा त्या मैदानावरती घेऊन आलेली आहे. आणि आजही ती जिद्द आहे या खेळाडूमध्ये. डॉट चेंडू टाकलाय, यावेळेस पुढे टाकलेला चेंडू होता मिड विकेटचे खेळाडू. ओ कॅच सुटला. हनुमान सांगत असेल अभी करे भी तो क्या करे. हा चौकार आहे. थँक्यू डिझे. इथे चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला, चौकाराच्या मदतीने 37 धावा धापलकावरती, 37 रन, लॉस ऑफ 2 विकेट. क्षेत्ररक्षणामध्ये केला जाणारा पुन्हा त्या मैदानाच्या मध्ये आपण इथे बदल बघतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानाच्या मध्ये पुढे तयार आहेत हनुमान. आणि कॅच कुणाचा सोडलाय तर मुकुंदचा कॅच सोडलेला आहे. लॉंगच्या दिशेने चेंडू खेळला जाईल. रोहित आले चेंडूवरती, चेंडूला घेतलाय, फेकला, फेकी जबरदस्त आहे आणि इथे विकेट आली. आणि फलंदाज मैदानाच्या मध्ये कोण बाद होणार आहेत हे मात्र तिथे पाहिलं जाईल, कारण आपण पाहिलं तर तिसऱ्या पंचांच्या मदत यशस्वी घेतली जाणार आहे. इथे क्रॉस झालंय की नाही हे मात्र तिथे पाहिलं जाईल. आणि मी यापूर्वी देखील सांगितलं ना की जो कभी गलती ना करे उसे भगवान कहते हैं, जो गलती कर कर सुधारे उसे इंसान कहते हैं, और जो बार बार गलती करे उसे शैतान कहते हैं. आयुष्यामध्ये माणसाने दादाभाऊ एखादी चूक करावी, ती कोऱ्या पानावरती लिहून काढावी, ती चूक सुधारावी, ती खोडरबडने खुडावी, परंतु आयुष्यामध्ये माणसाने इतक्या देखील चुका करू नये की खोडरबडने खुडता खुडता ते आयुष्याचं पान फाटून जाईल. आणि इथे मुकुंद फलंदाज होतोय बाद. यावेळेस जर आपण पाहिले गेले तर 38 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आणि आज आपण पाहिले गेले तर ज्यांच्या नावावर पण या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन जे केलं जातंय, एकंदरीत आपण पाहिले गेले तर नक्कीच एक स्पर्धा आपण खऱ्या अर्थानं स्वर्गीय पैलवान विक्रम पारखी यांनी मात्र आपल्या कुस्ती क्षेत्रातून लाल माती तर मैदान गाजवलीच या पट्ट्याने, परंतु मॅट वरच्या स्पर्धा देखील मात्र काही सोडल्या नाही. बघायचं हनुमान तयार असेल पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. राऊंड विकेट आलेत. लोअर फुल टॉस, यावेळेस पिक केला चेंडूला. ओ आता मात्र पुन्हा एकदा कॅच इथे मिस केला डीप स्क्वेअर लेग मध्ये. सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसऱ्या धावेची मागणी इथे होती. आताची 1 रन शॉट आहे, जे आताची एकच धाव येणार आहे. 1 धाव इथे आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आपण पाहिले गेलं तर धापलकावरती 39 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. 2015 असेल 2016 सलग 2 वर्ष महाराष्ट्र संघाकडून हिंद केसरी स्पर्धेसाठी
खऱ्या अर्थानं विक्रम पारखे यांची निवड झाली. मग कर्नाटकमध्ये आपण बोलतो 2015 मध्ये जमखंडी येथे झालेल्या हिंद केसरी स्पर्धेत उत्पन्नपूर्व फेरीमध्ये देखील मात्र विक्रम पारखे यांची धडक आपण बघितलेली आहे. म्हणजे फार मोठं नाव कुस्ती क्षेत्रामधलं हे. हा चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल होता. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवला जाईल तिथे अविनाश कडून. चेंडूची फेकी होती तोपर्यंत मैदानाच्या मध्ये आपण बघितले गेले तर पुन्हा एकदा 1 रन शॉट. त्यामुळे आताची एकच धाव. 40 धावा स्कोर कार्ड वरती आहेत आणि इथे मैदानाच्या मध्ये आपण बघितले गेले तर आता 41 धावेंचं आव्हान आहे ते काशिक क्रिकेट क्लब काशिक संघासमोर. यानंतरची होणारी मॅच म्हाळुंगे क्रिकेट क्लब म्हाळुंगे आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री अमृतेश्वर क्रिकेट क्लब मुठा. दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती आपण टॉस साठी यायचे. कट्टर शिवसैनिक सन्माननीय विश्वनाथजी पारखे साहेबांचं याच्याकडे आगमन झालेलं आहे. साहेब आपलं देखील श्री काळभैरवनाथ करंडक 2025 मध्ये मनपूर्वक आदरपूर्वक स्वागत आहे. उद्योजक सन्माननीय संदीपजी पारखे यांचे आगमन होत आहे. या दोन्ही अतिथी मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो, विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. आणि त्याचबरोबर पहिला डाव इथे संपला. चला फिल्डिंग लावून घ्या टीम भरे संघ, आपण कुठल्या प्रकारचा वेळ घेऊ नका. त्याचबरोबर यानंतरची होणारी मॅच म्हाळुंगे विरुद्ध मुठा, दोन संघांमध्ये यानंतरचा सामना. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी लगेच तयार असतील. इथे पहिला डाव इथे संपलाय. 40 झालेले आहेत, 41 बनवायचे आहेत आणि प्रत्येक संघ आपण पाहिले गेलं तर असं म्हणतो ना की इथे प्रत्येक जण जिंकण्यासाठी आलेला आहे. इथे हार स्वीकारण्यासाठी कोणी आलेले नाही. चला फिल्डिंग लावून घ्या टीम. आघाडीचे बॅट्समन तुम्हाला विनंती असेल लगेच मैदानाचा ताबा घ्या. चक्का चक्का मोठा संघाचे कॅप्टन आलेले आहेत. म्हाळुंगे क्रिकेट क्लब टीम कॅप्टन टॉस साठी या. चला बॅट्समन, चला काशिक संघ. आपले आघाडीचे फलंदाज आपण लगेच मैदानाच्या मध्ये पाठवून द्यायचे आहेत. कुठल्या प्रकारचा अधिकचा वेळ आपण खऱ्या अर्थाने घ्यायचा नाहीये. सन्माननीय ज्येष्ठ शिवसैनिक विश्वनाथजी पारखे साहेबांचे शुभ हस्ते आपण या सामन्याचा टॉस करणार आहोत. मी विश्वनाथजी पारखे साहेबांना विनंती करतो की आपण टॉस करायचा आहे. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तिथे टॉस केला जाईल. कॅप्टन चला टॉस साठी. मॅच कडे जाऊयात पुन्हा एकदा. बॉलिंग ट्रॅक वरती आता मैदानामध्ये षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी जो मैदानाच्या मध्ये तयार असणार आहे. औदुंबर मैदानाच्या मध्ये आपण पाहतो षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी तयार असतील. एका बाजूला प्रमोद आहे आणि दुसऱ्या बाजूला मैदानाच्या मध्ये रोहित आहे. ही जोडी रोहित स्ट्राइक ऑन तयार, औदुंबर निधाने बॉलिंग ट्रॅक वरती तयार. श्री अमृतेश्वर क्रिकेटला मोठा संघाने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. इनसाइड आउट स्ट्रोक खेळायचा होता. षटक कव्हरला फक्त बॅट ठेवली चेंडूच्या समोर.
धोका पत्कारला होता, परंतु पहिलीच धाव अगदी रिस्की धाव आपल्याला पाहायला मिळाली. एक धाव इथे आली आणि एका धावेने संघाचा अकाउंट इथे मात्र ओपन होणार आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. आपण पाहतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा औदुंबर. एक धाव धावलकावरती. स्ट्रायकर आपण पाहिलं तर प्रमोद उर्फ पिंक्या स्ट्रायक तयार आहेत. बैठक स्ट्रोक. चेंडू चालला डीप फाईनलच्या दिशेने. हसते हसते कडजाय रस्ते. श्रीकाळ भैरवनाथ करंडक 2025 चा येतोय खणखणीत हा चौकार. स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचा आपण पाहतोय नुकताच शुभागमन झालेला आहे, ज्यांच्या वतीने या स्पर्धेला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला सौजन्य झालंय. श्री भैरवनाथ उत्सव कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय जीवनभाऊ पारखे साहेबांचं या ठिकाणी आगमन होतंय. साहेबांचं श्री काळ भैरवनाथ करंडक 2025 मध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो, विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढला यावेळेस. मिड ऑफला क्लिअर करत चेंडू चालला डीप लॉंग ऑफला सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. दोन चेंडू लागोपाठचे चौकार आपण पाहतो मैदानाच्या मध्ये जे आलेले आहेत आणि स्कोर कार्ड वरती आता 9 धावा आहेत. थँक्यू डीजे थँक्यू. गोलंदाज तयार आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा औदुंबर निधाडे. स्ट्राईक ऑन आपण पाहिलं तर प्रमोद उर्फ पिंक्या आक्रमण चढवले त्याने. हा चेंडू इथे वा. एखाद्या सुई मधून धागा ओवावाना तसा दोन खेळाडूंची दरी भेदणारा चेंडू होता. लागोपाठचा तिसरा चौकार. लागोपाठचे 3 चौकार आता मैदानाच्या आतमध्ये आले. तिथे आपण पाहिलं तर प्रमोदने प्रचंड मोठं आक्रमण चढवलेलं आहे. गोलंदाज तयार मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा औदुंबर. वाह व्हेरिएशन दाखवलं यावेळेस. थोडासा धीम्या गतीने टाकलेला चेंडू होता. शॉर्ट फाईनचे खेळाडू चेंडूला इथे कव्हर करतील. एका धावेच्या मदतीने देखील संघाचं धावफलक आता पुढे सरकते. स्कोर कार्ड वरती 14 धावा आहेत. स्पर्धेच्या निमित्ताने सन्माननीय शिवाजी मामा पवळे मामांचं देखील या क्षणी आपण पाहतोय आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. मॅच कडे जाऊयात पुन्हा एकदा. एक षटकाचा खेळ संपलाय. 15 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 26 धावा अजूनही मात्र जिंकण्यासाठीच्या बनवायच्या आहेत. 2016 साली खऱ्या अर्थानं रांची झारखंड येथे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत खऱ्या अर्थानं ओपन गटात कांस्य पदाचे मानकरी राहिले खऱ्या अर्थानं विक्रम पारखी. 2017 पासून पहिलवान अमोल बुसोडे कुस्ती अकॅडमी मध्ये सर्वांमध्ये प्रारंभ झाला मारुंजी येथे आणि 2018 ला आसाम गुवाहाटी राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ओपन वजनी गटामध्ये कांस्य पदाचा मानही मात्र त्यांनी मिळवला. म्हणजे कुस्ती क्षेत्रातलं हे फार मोठं नाव जे निश्चितप्रमाणे मुळशी तालुक्यामध्ये राहिलं. महाराष्ट्राने मात्र हे नाव पुढे येताना बघितलंय. मी तुम्हाला सांगितलं ना की असं म्हणतात ना की बाळाचे पाय हे पाळण्यातच दिसतात. वडील माझे सैनिक आहेत परंतु कुस्तीची आवड होती आणि मुळशी तालुका प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर कुस्ती क्षेत्रासाठीच ओळखला जातो. या मुळशी तालुक्याने या महाराष्ट्राच्या भूमीला या भारताच्या भूमीला खूप चांगले मल्ल दिलेत हे देखील तितकंच महत्वाचं आहे. शेवटचे 18 चेंडू 26 धावा अजूनही मात्र बनवायचे आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो तयार असेल मैदानाच्या मध्ये. पुन्हा एकदा उद्धव आता बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. क्षेत्ररक्षणामध्ये केला जाणारा बदल डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू तैनात आहे. उद्धव तयार. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. हा चेंडू पहिलाच बॉल यावेळेस खोलवट टप्प्याचा हाताळायचा होता परंतु व्हाईट बॉलचा इशारा मुख्य पंचांकडून जो येतोय. अतिरिक्त धाव आली.
आणि या अतिरिक्त धाब्याने स्कोर कार्ड वरती 16 धावा. हा चेंडू बॅकफुटला जात खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळाडू आहे तिथे चेंडूला कव्हर करतायत. तोपर्यंत घेतलेली सिंगल. दुसरा धाब्याचा प्रयत्न. डेंजर एंडला आहे रोहित, परंतु कुठल्याही प्रकारचा धोका नाहीये तिथे. संघाची धावसंख्या या 2 धावेच्या मदतीने 18 धावा धापलकावरतीच्या आहेत. 2018 मध्ये जर आपण पाहिलं तर आसाम गुवाहाटी राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत अगदी खुल्या गटामध्ये देखील कांस्यपदाचा बहुमान मात्र पैलवान विक्रम पारखी यांनी मिळवला. ओहो, यावेळेस शफल झालेत. रोहितच्या बॅट मधून डीप स्क्वेअर लेगला आणि कॅच सुटलाय. आपण पाहतो ना की ज्यावेळेस समोर वरती हात केले जातात कॅच पकडण्यासाठी, त्याला ऑस्ट्रेलियन स्टाईल झेल म्हटलं जातं. कारण ऑस्ट्रेलियन खेळाडू संघातील बरेचसे खेळाडू बघा तुम्ही त्याच प्रकारचे झेल टिपण्यासाठी ओळखले जातात. मला वाटतं भारतीय स्टाईलने जर कॅच पकडण्याचा प्रयत्न केला असता संधी पुन्हा निर्माण होते. हा चेंडू पुन्हा एकदा थोडासा बाहेर ठेवलेला चेंडू होता आणि पंचाने ते कळवले अगदी विकेटच्याही बाहेर टाकलेला चेंडू आहे. नो बॉलचा इशारा मुख्य पंच पाहतोय महेश जाधव सरांकडून येताना आपल्याला बघायला मिळेल. 20 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 16 चेंडूंचा आता खेळ शिल्लक. 21 धावा अजून बनवायच्या आहेत. फ्री टॉन. यावेळेस पुन्हा त्या बॅकफुटला गेलेत. कट केल्या बॉलला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू डीप आहे. चेंडू कव्हर करतील. चेंडूची फेकी होती. वा, फेकी जबरदस्त आहे. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 21 धावा आहेत. 15 चेंडूंचा अजून खेळ शिल्लक आहे. 20 धावा जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या आहेत. पुन्हा लेट कट डीप पॉइंटच्या दिशेने खेळाडू चेंडूला पाठमोरे झालेत. पाहता पाहता चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. थँक्यू. सन्माननीय गणेशजी पारखी, त्याचबरोबर शार्दुलता पारखी, त्याचबरोबर अतिशदा पारखी, या सगळा मित्रपरिवार या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. आल्या सगळ्या मित्रपरिवाराचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असेल मैदानाच्या चेंडू यावेळेस उद्धव. 25 धावा, 14 चेंडू शिल्लक आहेत. 16 बनवायचे आहेत. स्विचिटचा फटका खेळायचा होता यावेळेस आणि मला वाटतं रोहितच्या बॅटवरती सरळ बॅटने जर धावा येत आहेत किंवा सरळ बॅटने चांगले स्ट्रोक तो खेळतोय तर मला वाटतं उलटे पुलटे स्ट्रोक खेळण्याची ते गरज आहे का. उद्धव तयार पुन्हा एकदा. आता मात्र चेंडू थोडासा दूरवरती ठेवला. हे प्रेशर आहे आता गोलंदाजांवरती. व्हाईट बॉलचा इशारा मैदानामध्ये आलेला आहे. 26 धावा. यावेळेस षटक क्रमांक संपला जाईल. दुसरा 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकावरती 26 धावा. शेवटचे 12 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 15 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 15 धावा. 7.5च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. छोटासा ड्रिंक ब्रेक देखील इथे मैदानात घेतला जातोय आणि उन्हाचा चटका जाणवतोय. त्यामुळे पंच देखील आपण पाहिलं तर या गोष्टीसाठी सहमत आहेत. जर खेळाडूला पाणी लागतंय तर तुम्ही आवर्जून पाणी मागवा. पाणी दिलं जाईल तुम्हाला. ड्रिंक ब्रेक म्हटलं की स्ट्रॅटर्जी टाइम आउट. घेऊ एक डीजे ब्रेक. ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी रणात फिरली नाती कधीच माघारी. तख्त दौलती समोर केली ना लाचारी. कधी न झुकली ती दिल्लीच्या दरबारी. धर्मरक्षणाची सदा सहज भवानी झाली. जुलूम करत्याच्या रक्ताने ती नाली. थँक्यू डीजे. मला वाटतं दादा भाऊ आजच्या काळामध्ये जेवढी काही डीजेला गाणे वाजतात ना, पण छत्रपती शिवरायांचं गाणं ऐकलं की एक वेगळीच ऊर्जा अंगामध्ये येते. एक वेगळीच ताकद आहे या गाण्यांमध्ये. एक वेगळीच ताकद या नावामध्ये आहे. 350 वर्ष उलटूनही गेलेत, परंतु छत्रपती शिवरायांचं नाव घेतलं ना की 100 वाघांचे 100 हत्तींचे बळ मात्र अंगात आल्याशिवाय राहत नाही.
26 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 15 धावा अजून मात्र बनवायचे आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असेल मुकुंद. प्रमोद उर्फ पिंक्या. जबरदस्त आक्रमण प्रमोदचं राहिले. स्विचिटचा फटका खेळायचा होता यावेळेस. टायमिंग जुळू शकलं नाही. रिव्हर्स पुल करायचा होता. स्कोर कार्ड वरती आपण पाहिले गेलं तर धापलकावरती 26 धावा. प्रवीणजी गायकवाड सर मात्र हे व्यक्तिमत्व इतकं गोड आहे आणि त्यांचा आवाज गेले 5 दिवस आपण खऱ्या अर्थानं आपण ऐकतोय. हा चेंडू पुन्हा एकदा स्विचिटचा फटका खेळायचा होता. बापरा शफल होऊन चेंडू खेळायचा होता परंतु बॅटवरती चेंडू आलेला नाहीये. चेंडू डॉट आलाय. 10 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही 15 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि आता 15 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार पुन्हा एकदा मुकुंद. डावकुऱ्यातनं मारा करतायत. ओ यावेळेस दे घुमा के अगदी लेग स्टंप वरती टाकलेला चेंडू होता. चेंडूला पाठवलाय डीप लॉंग लेग. लय भारी षटकार. थँक्यू. एक षटकार इथे मात्र खेचला यावेळेस प्रमोदने. प्रमोदचं जबरदस्त आक्रमण यावेळेस आपल्याला पाहायला मिळतंय. 32 धावा 32 रन. शेवटचे 9 चेंडू शिल्लक आणि अजून 9 धावांची गरज आहे. 9 चेंडू 9 धावा. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना वय वर्ष लाभले 32. धापलकावरती 32 धावा. पुण्याला शफल झालेत. यावेळेस चेंडूवरती बोट थोडीशी रोल केली. डॉट चेंडू इथे मैदानामध्ये आलाय. शेवटचे 8 चेंडू शिल्लक आणि आता बनवायच्या त्या 9 धावा. सध्या आपण पाहिलं तर बलिदान मास प्रत्येक मावळा मात्र पाळतो. विशेष आपण पाहिलं गेलं तर प्रत्येक मावळा आपल्या आवडीच्या एका गोष्टीचा मात्र त्याग करतो या 40 दिवसामध्ये. हा चेंडू खोलवर टप्प्याचा बॉल आहे. ऑन साइडला चेंडू खेळला जाईल. चित्ररक्षक आहे चेंडूला कव्हर करतील तोपर्यंत घेतील एक सिंगल आहे. एका धावेच्या मदतीने धापलक पुढे सरकते. धापलकावरती 33. 7 चेंडू शिल्लक 8 धावेंची अजूनही गरज. प्रत्येक मावळा आपण पाहिले तर कोणी या 40 दिवसामध्ये कोणी शूज चप्पल कधी काही घालत नाही. या 40 दिवसामध्ये कोणी गोडधोड खात नाही. म्हणजे आपल्या राजावरती प्रेम कसं असावं ते मावळ्यांनी मात्र या जगाला दाखवून दिलेलं आहे. ओ आणि या वेळेस काय You miss, I will definitely hit. Clean bowled. थँक्यू डीजे. आणि इथे जर आपण पाहिले गेले तर मैदानाच्या मध्ये धापलकावरती धावा ज्या आहेत त्या 33. 6 चेंडू शिल्लक 8 धावांची गरज. चला टीम मीटिंग नको आता मित्रांनो, थोडी घाई करा. 6 चेंडू आणि 8 धावा हे समीकरण. शेवटचे 6 चेंडू आणि 8 धावा हे समीकरण आता मात्र मैदानाच्या मध्ये आहे. 33 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय दाखल ते होतील. हर्षद 6 चेंडू आणि 8 धावा हे समीकरण. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय तयार असेल मैदानाच्या मध्ये. हरिदास शेवटचं षटक मैदानामध्ये घेऊन आलेलं आहे. हरिदास मत्रे बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहेत.
वेळ वाचवा टीम. शॉट सली मिड ऑफ मध्ये खेळाडू आपण पाहतो एक तयार आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. स्ट्राईक ऑन. प्रमोद यावेळेस स्कूप करण्याचा प्रयत्न होता. पॉइंटचा खेळाडू थोडासा फंबल होताना आपल्याला बघायला मिळाला. सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. 2 धावा तिथे सक्सेस यशस्वीरित्या पळून पूर्ण केले जातील. चांगलं कॉम्बिनेशन दोन्ही खेळाडूंमध्ये बघायला मिळाले. यावेळेस 35 धावा, 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. 6 धावेंची अजून गरज आहे. संघर्षाला सुरुवात तर झाली आहे. जितना बडा संघर्ष होगा उतनी शानदार जीत होगी. ओ यावेळेस पडले, झोपले आणि चेंडूला पाठवलंय डीप फाईन लेगच्या दिशेने. चेंडू सीमारेषा पार. आलाय चौकार. या चौकाराने मॅच पुन्हा एकदा संघाचं समीकरण आता मात्र बदलवलेलं आहे. 4 चेंडू 2 धावा हे समीकरण आहे. 13 चेंडू मध्ये 26 धावा बनवल्यात प्रमोद टेमगिरीने. पुन्हा एकदा स्कूप करण्याचा प्रयत्न होता आणि आपण पाहिलं तर ज्यावेळेस हा सगळ्यात पहिला फटका आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिलकरत्न दिलशान यांनी खेळला आणि मग या फटक्याला दिल स्कूप स्ट्रोक असं देखील संबोधलं गेलं. आता मात्र बघायचे 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. 3 चेंडू 2 हे समीकरण. गोलंदाजीसाठी गोलंदाज हरिदास तयार. स्ट्राईक ऑन. प्रमोद पुढे सरसावले. ऑन साईडच्या दिशेने चेंडू खेळला जाईल. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूला कव्हर करतील. सिंगल आली. दुसरा धावेचा प्रयत्न झालाय आणि इथे आपण पाहतोय सामना जिंकलाय तो काशी क्रिकेट क्लब काशिक संघाने. विजय संघाचे अभिनंदन. वेल प्लेड टीम. बरे संघ, हार्ड लक. काय हरकत नाही. अजूनही अंतरच्या मॅचेस मध्ये तुम्हाला संधी आहे आणि